छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ईदचा माहोल अत्यंत उत्साहात आहे. लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. माझ्यासोबत इम्तियाज जलील आहेत, आमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार आमदार. सर काय म्हणाले, एकंदरीत काय शुभेच्छा असतील? मी सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे जे रमजान महिना आहे ते काय आपल्याला शिकवतो तर पेशंट कसं राहायचं, सगळं काही कशा बर्दाश्त करायचं आहे हे आपल्याला शिकवतो. आणि आज जे पूर्ण देशामध्ये जे शांतीपूर्ण वातावरणामध्ये आपण रमजान ईद साजरा केलेली आहे, मी सगळ्या देशवासियांना ईद उल फित्रचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. वैश्विक शांततेसाठी सुद्धा प्रार्थना केली जाते. नक्की 100%. काय आहे की ईद एक असा सण आहे की एक महिने लोक रमजान मध्ये रोजा ठेवतं. आणि रोजा काय असतं की आम्ही कितीही ऊन असू द्या, एक साधा एक पाणीचा आपण ग्लास पित नाही, एक साधा घुट नाही पिते, आपण काही खात नाही आहे. ते आपल्याला शिकवण आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कशा वागायला पाहिजे. आपण दररोज गोरगरिबांचं दुःख सुद्धा कळालं. हाँ, जो गोरगरीबों का रमजान का मतलब यही होता है कि लोगों को ज़कात देना. जो गरीब है, जो तुम्हारा पड़ोसी है, ये नहीं देखना है कि वो पड़ोसी किस जात का है. अगर वो परेशानी में है तो उसकी मदद करना, ये इस्लाम धर्म ने सिखाया है. और रमजान के अंदर इसका पूरा तरीके से पालन किया जाता है. एक बहुत अच्छी बात है और इसी को आगे बढ़ाना चाहिए. सर एक महत्वाची गोष्ट यामध्ये ती दुवा पडली जाते. मला माहित नाही त्या दुवामध्ये काय म्हटलं जातं, पण प्रत्येक जण भावनिक होतो, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय नेमकी ती दुवा असते? नाही, काय आहे की सर्व भाव प्रमाणे राहावा, शांती राहावी. जे लोकांवर अन्याय होत आहे, काही कारण नसताना ज्या लोकांना जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे, अशा लोकांसाठी प्रार्थना करतं. म्हणून लोक भावनिक होता. जसे आजच्या ईदमध्ये आपण आज जिवंत आहे, उद्याची ईद आपल्याला मिळणार का येणाऱ्या वर्षामध्ये? उसमें म्हणजे 2-3 वर्षापूर्वी माझी आई होती, आता तिची आठवण येऊन स्वाभाविक आहे की आम्ही पण एक इमोशनल भावनिक होतात. तर लोक आपले जे गेलेले आहे, जे लोक अस्पतालमध्ये आहे, जे नमाजपर्यंत येऊ शकत नाही, त्यांच्या सगळ्यांसाठी लोक भावनिक होतात. आणि एक ये रहता है ना कि आप दुआओं अल्लाह के साथ इतने ज़्यादा पहुंच जाते हैं आपकी दुआओं के अंदर कि आप इमोशनल हो जाते हैं और अल्लाह से गिड़गिड़ा के मांगते हैं कि अल्लाह मुझे ये नसीब करके. और हमने तो पूरे मुल्क के लिए अमन, शांति, भाईचारगी का हमने पैगाम लेकर ये दुआएं मांगी है. एवढी सुंदर इस्लाममध्ये ही गोष्ट आहे की प्रत्येक दुःखात असलेल्या माणसासाठी आपण दुआ केली पाहिजे, अल्लाहने तिथे मदत करावी अशी प्रामाणिक नम्र विनंती या ठिकाणी केली जाते. इस्लाममधल्या चांगल्या गोष्टी कुठे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते का? एवढी सुंदर आहे कारण विश्वाच्या शांतीसाठी इथे दुआ केली जाते, अडचणीत असलेल्या लोकांसाठी दुआ केली जाते. या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. 100% काय आहे की बघा, सर्व समाजामध्ये काही चूक करणारे, काही समाजकंटक असतात सर्व समाजामध्ये, ते मुस्लिम समाजामध्येही असतील. पण त्याची टक्केवारी बघितलं आपण तर ते 1%, 2% असणार. आणि ते सर्व हिंदूमध्ये मिळणार, तुम्हाला दलितांमध्ये मिळणार, सर्व जाती धर्मामध्ये मिळणार. ते काय आहे की दुर्दैवाने मुस्लिमांच्या बाबतीत जेव्हा 1-2% लोक काही करतात तर असं दाखवण्यात येतं की बघा हे मुस्लिम समाज असंच आहे करके. 98% लोक जे आहे ना ते शांतिप्रिय आहे. ते आपल्या कुराणच्या प्रमाणे जे प्रेक्षक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जे सांगितलेलं आहे आपल्याला की कशा तुम्हाला जीवन जगायचं आहे, ते सगळं दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण जीवन जगत आहे. पण 1% काहीतरी कोणी चूक केलं तर बघा हे इस्लाम, हे मुसलमान असे असतात, तसं काही नाही असतात. काल बीडमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे, तो लोकलचा विषय असावा असं वाटतं? काही असू द्या, पण काय आहे की ज्या माणसांनी त्या घडवण्याच्या पूर्वी ते एक व्हिडिओ तयार केला, इंस्टाग्राम तयार केला, म्हणजे त्याच्यामध्ये इतकी हिंमत आली कशी? त्याला असं वाटत असेल की मी हे केल्यानंतर अनेक लोक असे असतील जे माझ्यासाठी लढणार, माझ्या समर्थनामध्ये उभे राहणार. कारण आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हेच चाललेलं आहे. जेव्हा काही लोक मुस्लिम समाजाचे जे सगळं महत्वाचे, आमच्या जीवनापेक्षा आमचे सगळं महत्वाचे प्रेक्षक मोहम्मद आहे, त्यांच्या विरोधात काही बोलतो तर हेच एकनाथ शिंदे साहेब येऊन त्याची पाठराखण करतात. मग त्यांच्यावर काही एक छोटासा जोक काय केलं तर त्यांचे गुंड जाऊन असं तोडफोड करतात. आणि तोडफोड केल्यानंतर त्याच्यापेक्षा वाईट आणि दुर्दैव हे गोष्ट आहे की आज अदालत जे आहे, जे कोर्ट जे आहे, ते टोटली फ्री असायला पाहिजे. नागपूरमध्ये घटना घडली, दंगल घडला, आम्ही त्याची निंदा केली. पण तुम्ही आता काय पोलिसांची आवश्यकता नाही, तुम्हाला कोर्टाची आवश्यकता नाही आहे. ते जे करणारे होते ते
ते कोर्टामध्ये असा जाऊन आले की जसा कोणता देशासाठी कोणता गौरवाचा काम केलेला आहे. हा फोटो फीचर तिथे घेत होते, उसपे इंटरव्ह्यूज देत होते. आणि त्याच्यानंतर जे मुंबईमध्ये घडला, आता तुम्ही नागपूरमध्ये त्याच्या बिल्डिंग ज्या माणसाने काही केलं असेल, समजा मी काही केलं असेल तर माझ्या कारवाई करा ना, पण तुम्ही बुलडोझर आणून माझं घर पाडणार. माझ्या घरामध्ये काय दोष आहे, त्या माणसाचा दोष असेल नसेल ते कोर्टाने तय करावा, पण त्याची आई तिथे राहतं, त्याचे वडील तिथे राहतं, त्याच्या मुले, त्याची बायको तिथे राहते, त्यांचा काय दोष होता. मग असंच करायचं असेल तर हे सांगून टाका ना की अब इसके बाद जो है हम पूरी अदालतों के ऊपर लॉक लगा देने वाले, ताले लगा देने वाले हैं और अब हमारा कानून जो है वो हम हमारे हिसाब से चलेंगे. मग कशाला आपल्याला कोर्टाची आवश्यकता आहे, बंद करून टाका. नागपूरमध्ये दंगल झाली, त्याचे रिफ्लेक्शन कुठं आले नाही. काल बीडमध्ये तो प्रकरण समोर आलं, कुठे रिफ्लेक्शन दिसले नाही. लोक बदलत आहेत. लोकांना सगळ्यांना हे आता इनिशियली असं वाटत होतं की हे सगळं नाही का, आता लोक आम्हाला जे दुसऱ्या विशेषकर हिंदू समाजातले जे लोक आहेत ते सांगतात आम्हाला की साहेब हे जे चाललेलं आहे चुकीचं आहे. मला कालच एक म्हणजे कट्टर भारतीय जनता पार्टीचा समर्थक त्यांनी मला हे सांगितलं की साहेब अब थोडा ज्यादा हो जा रहा. मी म्हटलं काय झालं रे राजा, बोले त्या उत्तर प्रदेशमध्ये ते काय सांगतं की तुमच्या घराच्या तुम्ही टेरेसवर नमाज नाही अदा करायचे, नाही तर तुमचा पासपोर्ट, तुमचा लायसन्स, हे काय गुंडाराज चाललेला आहे का. आणि कोण ते पोलीसवाला आहे जे अशा प्रकारचे फरमान जारी करतो, त्याच्यासाठी काय आहे का नाही आहे की फक्त वर्दी घातलेला आहे तर काहीही बोलायचं, कोणाची भीती नाही, काही नियम मी पाळणार नाही आहे, मला जे चांगलं वाटलं. अरे माझं घर आहे ना, आता तुमच्या घरामध्ये तुम्हाला मंदिरमध्ये जायचं, तुम्हाला घरामध्ये पूठा पाठ पूजा करायचं, हे तुमचा इख्तियार आहे, अधिकार आहे तुम्हाला. लोकशाहीने कायद्याने अधिकार. पण आता लोक काय आहे हळूहळू हे समजू लागलेले आहे, तर लोक आता म्हणू लागलेले आहे की नाही ये जो चल रहा है ये गलत चल रहा है. त्याच्यामुळे लोक आता रिस्पॉन्स देणार नाही, रिस्पॉन्स देत नाही ना. पण आमची अपेक्षा हे आहे की जे उत्तर प्रदेशमध्ये जे प्रकारचं गुंडाराज चाललेला आहे ते गुंडाराज महाराष्ट्रामध्ये होऊ नये. कारण या प्रकारे कुणाल कामराच्या केसमध्ये जे तोडफोड करणारे लोक होते, मला माहित नाही आहे की असं किती उदाहरण आपल्याला मिळणार आहे की जो तोडफोड करणारे व्हिडिओमध्ये सगळे आलेले आहे ते कोर्टामध्ये जातात, 15,000 रुपयाच्या बॉन्डवर ते तुरंत बाहेर निघतात. म्हणजे पोलिसांना लाज नाही वाटली तिकडची की एका दिवसासाठी त्यांचीही पीसीआर आपल्याला मागायला पाहिजे की कुठे आले होते, कोणी जमा केले होते, कोणत्या कोणत्या हत्यार आणले होते. हे पोलिसांचे नियम आहे, एसओपी आहे पोलिसांना. आता मला सांगायची वेळ आलेली आहे आणि त्या जजनी जे केलेले आहे, मी त्या जजला ओपनली सांगतो की उद्या मी कोणत्या ऑफिस जाऊन फोडलं तर तुला मलाही सोडावं लागणार आहे, कारण मी माझ्या खिशात 15,000 रुपयाचा बॉन्ड घेऊन येणार आहे. असं 15,000 रुपयामध्ये तुम्ही सोडतात त्यांना आणि ते हिरो म्हणून बाहेर निघतात. हे काय चाललेलं काय आहे, हे दुर्दैव आहे आणि त्याचा विरोध आम्ही करणार आहे. तुम्ही कितीही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करा, आम्ही जे सत्य आहे ते बोलत राहणार. पण हे सगळं जरी केलं तर महाराष्ट्रात एक प्रकारचा तणाव आजही दिसतोय. गुंडाराज सुरू आहे. भले आपण म्हणतोय की कुठं काय रिफ्लेक्शन येत नाही, दंगलीच्या भडका कुठं उडत नाही, पण तरी एक फार खदखदत महाराष्ट्रामध्ये आहे ना. काय म्हणाल दोन्ही समाज. काय आहे की दररोज ते प्रयत्न करत आहे, दररोज. म्हणजे मला तरी आश्चर्य वाटते की देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेमध्ये आलेले आहे, त्यांना कुणाचीही आवश्यकता नाही आहे, एक हाती सत्ता आहे त्यांच्याकडे. त्यांना हे एकनाथ शिंदेही नाही पाहिजे, अजित पवारही नाही पाहिजे, इतकी त्यांची ताकद आहे. मग हे भानगडीमध्ये कशाला पडत आहे तुम्ही. म्हणजे त्यांना फक्त आपल्याला योगीपेक्षा मी किती चांगला हिंदुत्ववादी आहे करके, कारण हे सगळं आता प्राईम मिनिस्टरच्या रेसमध्ये लोक आहेत. ही खतखत अशांतता जी आहे सुप्त स्वरूपाची आहे, याचा भडका उडू शकतो. नहीं काय है कि मला असं वाटत नहीं है कि तसा हो नहीं. आणि मैं तो मुसलमान समाज को यही कहूंगा कि रमजान में हमको क्या सिखाया गया है, सब्र करो, ये वक्त भी निकलने वाला है, बुरा वक्त हमेशा रहता नहीं है. ये जो सत्ता में बैठे हैं ये समझ रहे हैं कि अब हम जिंदगी भर रहेंगे और हमारी गुंडागर्दी ऐसी चलती रहेगी, तो नहीं रहने वाली है. जो जाता है ऊपर उसे नीचे गिरना ही पड़ता है और तुम भी गिरेंगे नीचे. एक महिन्याच्या तपश्चर्यामधून हा संदेश हे संदेश आहे, सहन करा ना, सहन करा उसके अंदर. हे जो लोक करणारे जो आहे क्या सर्व लोक असे आहे का. 98% हिंदू समाज आणि 98% मुस्लिम समाज जे आहे ते शांतिप्रिय आहे.
त्यांना आपला रोजमर्रामध्ये काय चाललेलं आहे, त्यांना आपल्या पोटाची काळजी आहे, त्यांना मुलांचं शिक्षण चांगलं देण्याची, हे आहे मुद्दे त्यांच्यासाठी. नाहीतर तुम्ही काढणार की चला 400 वर्षापूर्वी काय झालं होतं इम्तियाज जलील, आता तुला आम्ही दाखवणार, कारण 400 वर्षापूर्वी यांनी तसं केलं होतं, असं केलं होतं. हे सगळं जे आहे ना ते फक्त ओळखून आहे घाणेरडी राजनीती, घाणेरडी जनता ओळखून आहे, राजनीती, जनता ओळखून आहे. सगळं ओळखून. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की रमजानच्या 1 महिन्यातून मुस्लिम बांधवांनी हे शिकवलं की जे काय चाललंय सहन करा, आणि प्रत्येक वेळ तीच नसते, वेळ बदलत असते. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.